नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती सराव प्रश्नसंच. महापोलीस भरतीसाठी सर्वात महत्त्वाची रिव्हिजन प्रश्नोत्तरे. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्र पोलीस दलातील दहशतवाद व इतर घातपात विरोधी तयार करण्यात आलेल्या विशेष पथकाचे नाव काय? ऑप्शन आहे ए फोर्स 1, बी फोर्स 10, सी कमांडो 1, डी इग्ले फोर्स. उत्तर आहे ए फोर्स 1. प्रश्न क्रमांक 2. माजी पंतप्रधान भारत सरकार यांनी दिनांक 10 फेब्रुवारी 2023 रोजी मुंबई ते सोलापूर या नव्या कोणत्या रेल्वेचे उद्घाटन केले? ऑप्शन आहे ए वंदे मातरम, बी वंदे भारत, सी जय भारत, डी जय इंडिया. उत्तर आहे बी वंदे भारत. प्रश्न क्रमांक 3. सतीबंदीचा कायदा 1829 साली कोणत्या गव्हर्नर जनरलने संमत केला? ऑप्शन आहे ए रॉबर्ट क्लाइव्ह, बी लॉर्ड कर्झन, सी लॉर्ड डलहौसी, डी विल्यम बेंटिक. उत्तर आहे डी विल्यम बेंटिक. प्रश्न क्रमांक 4. अरवली पर्वतरांगात सर्वाधिक उंचीचे शिखर खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन आहे ए कळसुबाई, बी गुरु शिखर, सी नागेश्वर, डी धूपगड. उत्तर आहे बी गुरु शिखर. प्रश्न क्रमांक 5. रेंगूर मुद्रा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळून येते? ऑप्शन आहे ए कोकण प्रदेश, बी डोंगराळ प्रदेश, सी वाळूचा प्रदेश, डी दख्खनचे पठार. उत्तर आहे डी दख्खनचे पठार. प्रश्न क्रमांक 6. रेल्वेसाठी प्रवासी डब्यांचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन आहे ए पेरांबूर, बी पुणे, सी मुंबई, डी जयपूर. उत्तर आहे ए पेरांबूर. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली? ऑप्शन आहे ए 15 ऑगस्ट 1947, बी 20 जानेवारी 1950, सी 1 एप्रिल 1935, डी 1 एप्रिल 1925. उत्तर आहे सी 1 एप्रिल 1935. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणता दिवस पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन आहे ए 24 एप्रिल, बी 2 ऑक्टोबर, सी 15 ऑगस्ट, डी 26 जानेवारी. उत्तर आहे ए 24 एप्रिल. प्रश्न क्रमांक 9. रिडल्स इन हिंदुस्तान हे पुस्तक कोणी लिहिले आहे? ऑप्शन आहे ए महात्मा ज्योतिबा फुले, बी स्वातंत्र्यवीर सावरकर, सी लोकमान्य टिळक, डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. उत्तर आहे डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 10. 2023च्या जागतिक सुरक्षा परिषदेचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते? ऑप्शन आहे ए मुंबई, बी बँगलोर, सी दिसपूर, डी जयपूर. उत्तर आहे डी जयपूर. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणाला सामाजिक कार्यासाठी पद्मश्री किताब केंद्र शासनाकडून मिळाला आहे? ऑप्शन आहे ए भिकूरामजी इदाते, बी रामकृष्ण शिंदे, सी राशीद शेख मिया, डी मालतीबाई जाधव. उत्तर आहे ए भिकूरामजी इतादे. प्रश्न क्रमांक 12. केंद्र सरकारने 23 जानेवारी हा दिवस नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सन्मानात काय म्हणून घोषित केला आहे? ऑप्शन आहे ए बलिदान दिवस, बी आझादी दिवस, सी पराक्रम दिवस, डी सुभाष दिवस. उत्तर आहे सी पराक्रम दिवस. प्रश्न क्रमांक 13. केंद्रीय बजेट 2023मध्ये नव्याने प्रस्तावित केलेली अमृत धरोहर ही योजना कशाशी संबंधित आहे? ऑप्शन आहे ए नदी संवर्धन, बी दूध उत्पादन, सी पाऊस उत्पादन, डी पाणथळ संवर्धन व विकास. उत्तर आहे डी पाणथळ संवर्धन व विकास. प्रश्न क्रमांक 14. भारताच्या राज्यसभा सभागृहाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? ऑप्शन आहे ए जगदीप धनखड, बी मल्लिकार्जुन खरगे, सी ओम बिर्ला, डी थंबी दुराई. उत्तर आहे ए जगदीप धनखड. प्रश्न क्रमांक 15. पुणे जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? ऑप्शन आहे ए 15,643 चौरस किलोमीटर, बी 19,638 चौरस किलोमीटर, सी 18,492 चौरस किलोमीटर, डी 15,900 चौरस किलोमीटर.
उत्तर आहे ए 15,643 चौरस किलोमीटर. प्रश्न क्रमांक 16. केंद्रीय रेल्वे मंत्री भारत सरकार या पदावर सध्या कोण आहे? ऑप्शन आहे ए नरेंद्र सिंह तोमर, बी अश्विनी वैष्णव, सी धर्मेंद्र प्रधान, डी अर्जुन मुंडा. उत्तर आहे बी अश्विनी वैष्णव. प्रश्न क्रमांक 17. 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन आहे ए भालचंद्र नेमाडे, बी बाबा आढाव, सी मधुकर सावंत, डी डॉक्टर रवींद्र शोभणे. उत्तर आहे डी डॉक्टर रवींद्र शोभणे. प्रश्न क्रमांक 18. रुद्राक्ष पाटील हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन आहे ए बिलियार्डस, बी स्विमिंग, सी एअर रायफल शूटिंग, डी क्रिकेट. उत्तर आहे सी एअर रायफल शूटिंग. प्रश्न क्रमांक 19. ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण नाव काय आहे? ऑप्शन आहे ए माणिक बंडोजी इंगळे, बी डेंबूजी झिंगराजी जानोरकर, सी माणिक खांडोजी महाराज, डी यापैकी नाही. उत्तर आहे ए माणिक बंडोजी इंगळे. प्रश्न क्रमांक 20. संगणकाद्वारे व्यवहार म्हणजे ई कॉमर्स तर संगणकीय पत्र व्यवहार म्हणजे काय? ऑप्शन आहे ए ई पोस्ट, बी ई बँकिंग, सी ई रायटिंग, डी ईमेल. उत्तर आहे डी ईमेल. प्रश्न क्रमांक 21. सर क्रीक खाडीचा प्रदेश कोणत्या दोन देशाच्या दरम्यान आहे? ऑप्शन आहे ए भारत बांगलादेश, बी भारत श्रीलंका, सी भारत पाकिस्तान, डी भारत म्यानमार. उत्तर आहे सी भारत पाकिस्तान. प्रश्न क्रमांक 22. 1971ला पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता नवीन देश निर्माण झाला आहे? ऑप्शन आहे ए अफगाणिस्तान, बी इराण, सी म्यानमार, डी बांगलादेश. उत्तर आहे डी बांगलादेश.